दोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव. जीवन म्हणजे आळीवावरचं पाणी. क्षणभंगुरता आणि अनिश्चितता या दोन लाटांमध्ये सतत झुलणारी नाव म्हणजे जीवन. मग या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं कसं? अनेकांना आपल्या अपयशाचं खापर सतत इतरांवर किंवा नशिबावर फोडण्याची सवय असते. पण खरंच विचार केला तर अनेक वेळा आपल्यावर ओढवलेल्या अडचणी, संकटं ही आपणच निर्माण केलेली असतात. हे तुम्हाला पटतंय का? वॉरन बफे जगप्रसिद्ध उद्योजक होते, उद्योगपती होते, ज्यांनी 65 वर्ष सेवा केली आणि वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. हे सगळ्या उद्योजकांपुढंच नाही तर आपल्या सगळ्यांपुढंच एक छानसं उदाहरण आहे. हे सगळं इतकं दीर्घोद्योगी असणं सर्वांना जमत नाही. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? याचा अर्थ एवढाच आहे की आयुष्यात स्वतःला सतत गुंतवून ठेवणं किती महत्त्वाचं असतं. आयुष्य म्हणजे अर्थपूर्णता आणि अर्थहीनता या दोन्हीचा संगम आहे, नाही का? आयुष्यातला प्रत्येक मिनिट हा महत्त्वाचा असतो. म्हणून आयुष्य घालवायचं कसं आणि ते सुखी जगायचं कसं हे आपल्याच हातात असतं. आयुष्याला प्रत्येक क्षणाचा कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवून ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही असं म्हणाल की मग सतत कामच करायचं का? विश्रांती नको का? विश्रांती नक्कीच पाहिजे ना. पण काम बदलणं ही सुद्धा विश्रांतीच आहे, नाही का? म्हणजे बघा, वेळापत्रक असतं शाळेमध्ये. त्या वेळापत्रकामध्ये प्रत्येक तास हा वेगळ्या, म्हणजे कधी मराठी, कधी इंग्लिश, गणित, सायन्स. हे कशासाठी? तर तुमच्या मनाला विश्रांती मिळावी, तुम्हाला नवीन विषय यावा म्हणूनच ना. तसंच आयुष्याचंही असतं. कायम काही काही जणांचे चेहरे हे दुर्मुखलेले असतात, कारण आयुष्याचं गणितच त्यांना कळालेलं नसतं. खरं तर त्यांना स्वतःला कोणत्या ना कोणत्या तरी कामात कसं गुंतवून ठेवायचं याची सूत्रच माहिती नसतात. कामाची यादी काढली तर 24 तास, 12 महिने, अगदी 100 वर्षाचं आयुष्य जरी मिळालं तरी अपुरंच आहे. अडचणी येतात, आयुष्य कसं जगावं, स्वतःला कसं घडवावं. आयुष्याला आकार देणारे, मज्जा आणणारे, रंगत वाढवणारे खूप काही छंद आहेत, नाही का? काही गोष्टी करून पहा, म्हणजे कळेल की आयुष्य किती सुंदर आहे. जगभरात इतकी माणसं आहेत की त्यांच्याकडून आपण आयडॉल म्हणून बघितलं पाहिजे. पण नाही, आपल्याला नावं ठेवण्याची सवय, नाही का? प्रत्येकालाच आपण फक्त नावं ठेवतो. पण प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले गुण जरी शोधले तरी आयुष्य छान जगता येतं. अशा प्रेरणासूत्रांकडे आपलं लक्षच जात नाही. उगीचच आपण कुरकुर करायला लागतो. मग रस्त्यावरच्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला कंटाळा येतो. रस्त्यावरच्या मोकाट कुत्र्यांचा सुद्धा आपल्याला कंटाळा येतो. बघा, काही काही माणसं रस्त्यावरच्या कुत्र्यांना सुद्धा वैतागलेली असतात. मग समजा काही खरेदी करायला गेलो तर तिथल्या लोकांचा कंटाळा येतो, रांगेत उभारण्याचा कंटाळा येतो. एवढंच काय अहो, मंदिरात गेलात तर चपला जातील का चोरीला याचा सुद्धा विचार येऊन रांगेत उभारण्याचा कंटाळा येतो. मग मुखदर्शन करून आपण निघून जातो. ऑफिसमध्ये जर समजा कर्मचारी असतील तर त्यांचा कंटाळा येतो. आपला बॉससुद्धा आपल्याला विलन वाटायला लागतो. इतकं आयुष्य कंटाळवाणं असावं असं जगूच नका ना. दृष्टिकोन बदला, सोच बदलो, सितारे बदल जाएंगे. नज़र बदलो, नज़ारे बदल जाएंगे. जरूरत नहीं कश्ती बदलने की, बस रुख बदलो, किनारे बदल जाएंगे. असंच काही आयुष्यावर थोडं थोडं बोलू काही. धन्यवाद.